अख्खा जिल्हा पालथा घातलेला आहे। वर्षानुवर्ष ग्रासरूटचं काम करणाऱ्या स्मिताताई आहेत, आमच्या दोन्ही भगिनी या ठिकाणी आहेत। खरं म्हणजे जळगाव जिल्हा नेहमीच पुढे असतो, कारण 2026 नंतर मोदीजी तर महिला राजच आणणार आहे। मोदीजींनी सांगितलं 2026 नंतर लोकसभेमध्ये 33% महिला खासदार आणि विधानसभेमध्ये 33% महिला आमदार। तुम्ही पहिलेच तयारी करून टाकली आणि आमच्या दोन्ही महिला खासदारांना आता तुम्ही निवडून देणार आहात। आणि म्हणून 13 तारखेला जेव्हा तुम्ही कमळाची बटन दाबाल, मत केवळ या दोघींना मिळणार नाही, मत थेट मोदीजींना मिळेल। यावेळेचं मत हे भाजपा करता नाही आहे, यावेळेचं मत भारता करता आहे। भारता करता मोदीजींना त्या ठिकाणी पुन्हा प्रधानमंत्री करण्याकरता आपण सगळ्यांनी कमळाचं बटन दाबा।